टाकळी येथील स्वर्गीय विलास घुले यांचे बंधू आपल्यासोबत आहेत. नेमकी ज्या दिवशी ती घटना घडली, नेमकं काय काय तुमच्याशी चर्चा झाली? चर्चा म्हणजे मी सांगितलं ना सगळं. मी तक्रार दाखल केली. माझ्या भावाने ज्यावेळेस मी इथनं ॲम्ब्युलन्समधनं घेऊन त्याला झालो सिव्हिल दवाखान्यावर चर्चा झाली माझी. कोणी मारलं, काय झालं, कुणाचे भांडणं होते, काय होतं, त्याने सगळं सांगितलं होतं. तसंच मी तक्रारीमध्ये दिलं. आणि तुम्ही नेमकं त्या दिवशी कुठं होतात आणि त्यांना कसं तिथं हॉस्पिटलला पोहोचित केलं? नाही, माझ्या अगोदरच हॉस्पिटलला नेलं होतं. मी माझ्या घरामध्ये होतो. घरामध्ये आमच्या गावातला एक मुलगा पळत आला. मी झोपलेलो होतो. त्याने मला उठवलं, भाऊ असं असं झालंय म्हणले, तुमच्या भावाला चाकून गोपसलंय म्हणले. आणि कुठं झालं तर म्हणले फाट्यावर झाले, आपल्या हॉटेलवरनं कदमवाडी फाट्यापर्यंत भांडणं झाले म्हणून सांगितलं त्यांना. मी इथनं तसं सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. त्या ठिकाणी त्यावेळेस माझ्या भावा सिव्हिल दवाखान्यामध्ये टाके वगैरे घ्यायला चालू होतं. त्यावेळेस तिथं त्याच्यासोबत चर्चा केली मी. तिथून रेफर केलं. तिथून तसंच आम्ही अंबाजोगाई इथं घेऊन गेलो त्यांना. निश्चितच दुर्दैवी घटना आहे. मात्र ही जी घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय वाटतंय तुम्हाला? आता या प्रकरणामध्ये जर आरोपी सगळे अटकेत आहेत आणि तुमची पुढची मागणी काय असणार आहे याच्यात? माझी एवढीच मागणी आहे किंवा सगळ्यांची नार्क टेस्ट करावी आणि ती नार्क टेस्ट करून जग जाहीर करावे. नेमकी घटना कोणत्या कारणातून घडली आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, प्री प्लॅनिंग करून हे केलंय ना, सगळे ठरवून आले होते. अख्खं गाव गोळा करून त्यांच्या गाड्या वगैरे तिकडे लावून सगळे चालत येऊन पूर्ण असं नियोजित कट होता तो. आणि कट करूनच हे सगळं हल्ला केलेला आहे. म्हणजे अगोदर काही त्यांचे भांडण वगैरे झालं का बिलकुल किंवा असं काही झालं का? मग नेमकं इतकी जी क्रूरता होते किंवा इतकं जे क्रूरपणे मारलेलं आहे, नेमकं काय कारण असू शकतं त्याचं? नाही, आता तपासात निष्पन्न होईल ना ते काय कारण असं काय नाही, कशामुळे मारलं. माझा भावाचा तर दोष नव्हता, हे मी कॉन्फिडन्सली सांगतोय. कारण नसताना त्याच्यावर चाकूने हल्ला केलाय. सगळ्या जमावाने सगळं प्री प्लॅनिंग करून केलंय सगळं. उमेश मानेचं घर तिकडे, त्या मारणाऱ्यांचं बी घर त्या जवळच आहे. मग इथंच येऊन का केलंय त्यांनी? माझ्याच हॉटेलवरती कसं केलंय? ह्याचं पण पुरेपूर तपासामध्ये निष्पन्न होईल सगळ्या गोष्टी. एकंदरीत आज प्रीतम मुंडे देखील सांत्वनपर भेटीला आलेले होते. नेमकी काय तुमची चर्चा झाली आणि काय त्यांनी आश्वासन वगैरे दिलंय का? आहे, कुटुंबाबरोबर राहू, न्याय जोपर्यंत न्यायाचा लढा आहे तोपर्यंत आम्ही सोबत आहोत म्हणून आश्वासन देऊन गेले. एकंदरीत या ठिकाणी काही गावकरी देखील होते त्या बैठकीला. त्यांनी एक ते जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांची देखील मागणी केली. नेमकी काय मागणी केलेली आहे काय सांगा? पोलीस निरीक्षकांची हां. नाही, अधिकारी जे आहेत SIT मध्ये ते नेमणूक आमच्या मनावरती करा म्हणून अशी मागणी गावकऱ्यांनी केली आमच्या. बस. निश्चितच हे होते त्यांचे बंधू आणि त्यांनी निश्चितच जे आहे ते मुंबई तकवरती मागणी केलेली आहे. मी रोहिदास हातागळे, मुंबई तक, टाकळी, बीड.